6-0 आहे। त्यामुळे दिल्लीचा गड नेमका कोण राखणार, कोण जिंकणार हे बघणं महत्त्वाचं। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, एकंदरीत आपण जर बघितलं तर या आधीचे 2 टर्म 2020 आणि 2015 60 पेक्षा जास्त जागा ज्या आहे त्या आम आदमी पक्षाला मिळालेल्या होत्या आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 30 जागा, निम्म्या जागा सुद्धा आपच्या पारड्यात पडत नाहीये। काय मुख्य कारण यामागची असू शकतात? सविस्तर अपडेट या संदर्भात। सेजल, जर दिल्लीमध्ये सरकार स्थापन करायचं असेल तर 36 जागांचं बहुमत तुमच्याकडे पाहिजे आणि ते बहुमत आलं तरच तुम्ही दिल्लीमध्ये सरकार स्थापन करू शकता। आम आदमी पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी जो आकडा लागत आहे 36चा, त्या आकड्यापेक्षा 9 पेक्षा कमी जागांनी पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळते आणि भारतीय जनता पार्टी 40च्या पुढे गेलेली आहे। त्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की आम आदमी पक्ष खूप पिछाडीवरती आहे। 2-3 जागांचा फरक जर असेल तर काटेकी टक्कर असं आपण म्हणू शकलो असतो, पण हा आकडा साधारणतः 9 ते 10 जागांचा आहे। त्यामुळे आम आदमी पक्ष खूप पिछाडीवरती आहे असं म्हणावं लागेल। आम आदमी पक्षाचा जर मुख्य बेस कुठला होता सेजल, तो दिल्ली होता। आम आदमी पक्षाची सत्ता सगळ्यात पहिल्यांदा कुठं आली तर ते दिल्लीमध्येच आली आणि मागच्या 10 वर्षांपासून आम आदमी पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये होतं। पंजाब जे शेजारचं राज्य आहे दिल्लीच्या, त्या शेजारच्या राज्यामध्ये आम आदमी पक्षाची सरकार काही वर्षांपूर्वी मागच्या आलेलं होतं। मात्र इतर ठिकाणी, देशातील इतर राज्यांमध्ये आम आदमी पक्षाला यश मिळवताना आपल्याला बघायला मिळत होतं। गोव्याची निवडणूक असेल, त्यानंतर झारखंडची निवडणूक असेल,